मतदारांचा उत्साह वाढून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पुण्यात एक वेगळी शक्कल लढवण्यात आली। पुण्यातील मृगनयनी मेहंदी क्लासच्या महिला मतदान करणाऱ्या महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यात आली। विशेष म्हणजे महिला मतदारांनी या मेहंदी स्कीमचा आनंद लुटला। याविषयी अधिक माहिती घेतली आमचे रिपोर्टर अश्विनी सातवडोके हिने। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासन तर प्रयत्न करतच असतं, पण त्याचबरोबर काही नागरिक सुद्धा ही टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्नशील असतात। पुण्यात अशाच वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या मतदारांसाठी या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत। त्यातच एक म्हणजे महिलांसाठी खास मतदान करा, बोटावरची शाई दाखवा आणि मेहंदी काढून घ्या ही योजना जी आहे ती इथं बुधवारपेठ आणि इतर परिसरामध्ये राबवण्यात येते। याला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळतोय। आपल्यासोबत धनश्री हेंद्रे आहेत की ज्यांच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय। काय सांगाल, नेमकी ही कल्पना कशी सुचली? खरं तर ही कल्पना सुचण्यामागे एक कारण होतं की आपल्या समाजातील अगदी 50% जो वोटर आहे तो महिला वर्ग आहे, म्हणजे मुली आता ज्या पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि इतर ज्या गृहिणी आहेत त्या सगळ्या आहेत। तर त्या सगळ्यांना दृष्टिकोन ठेवून असा विचार आला की हे काम करणं ही आमची कला आहे, जे काही आम्ही काम करतो तर आपल्या कलेच्या माध्यमातून आनंद देऊन जर काही मेसेज देता आला तर तो करावा। माझ्या सगळ्या महिला सहकारी ज्या आहेत, मुली महिला, तर त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही आज हा उपक्रम सुरुवात केला। कसा रिस्पॉन्स मिळाला आहे सकाळपासून याला? रिस्पॉन्स अतिशय सुंदर, म्हणजे आम्ही 11 डिक्लेअर केलं। 11 यासाठी होतं की ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या वोटिंगसाठी घराच्या बाहेर पडणार आहेत तर त्या साधारण आज सुट्टी होती तर त्या घरी ऑलरेडी बिझी होणार होत्या। तर 11 नंतर थोडाफार असं डिसिजन की हां चल मी आता वोटिंग करायला बाहेर पडते, आणि मग वोट करून जाताना जर त्यांना त्या हातावरती छान मेहंदी काढून मिळाली, कारण तो वेळ त्यांचा असतो। महिलांचा रिस्पॉन्स जो आहे तो मिळतोय। वेगवेगळ्या वयोगटातल्या महिला जे आहेत त्या यासाठी येतात। आपल्यासोबत या मावशी आहेत, त्या सुद्धा आता मतदान करून आलेल्या आहेत आणि इथं मेहंदी काढून घेत आहेत। मावशी, काय सांगाल, कसं वाटतं की यापूर्वी तुम्ही मतदान केलेलं आहे, आज पहिल्यांदा ही मेहंदी काढून घेत असाल? खूप बरं वाटतंय, छान वाटतंय। दरवर्षी न चुकता मतदान करता? हो, करतो। तुम्ही काय सांगाल ताई की तुम्ही मतदान करून आलेला आहात आणि त्याच्यानंतर हे एक सरप्राइझिंग गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे? हो, खरंच हे सरप्राइझिंग गिफ्ट आहे। असा उपक्रम पहिल्यांदाच बघतोय, छान वाटतं आम्हाला पण, त्यामुळे आमची हाऊस भक्ती आहे। हाऊस भक्ती आणि मतदानाचं जे कर्तव्य आहे ते पार पडल्याचं समाधानही मिळत असल्याचं या महिला सांगतायत। पुण्याहून व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भक्त।